टाळ्यांचं साहेबांचं स्वागत करायचं। सगळ्याच्या पहिला खेळाडू मुली आहे, सगळ्यांनी टी-शर्ट सर्कलवर या आता। राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांची नुकतीच तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आणि सक्रिय राजकारणात आता त्यांनी प्रवेश केलाय। आज जागतिक महिला दिन आहे, या निमित्तानं आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। जयश्रीताई, सर्वात प्रथम जागतिक महिला दिनाच्या तुम्हाला शुभेच्छा। तुमची आज निवड झाली आहे, सक्रिय राजकारण संघटनेत आता तुम्ही सहभागी होतात, काय महत्वाचं ध्येय आता आहे? मोठी जबाबदारी आहे की संघटनेची जबाबदारी म्हणजे सर्व युवकांना युवतींना एकत्रित घेऊन आपल्याला पुढे चालायचं आहे। आणि जो काँग्रेसचा विचार आहे, जो सर्वसामान्याच्या हिताचा विचार आहे, जो समतेचा विचार आहे, तो प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत आपल्याला पोहोचवायचा आहे। ही खूप मोठी जबाबदारी संगमनेर तालुक्याची माझ्यावर आलेली आहे आणि ती मी पूर्ण क्षमतेने पार पाडेल, हा मी पूर्ण प्रयत्न माझ्या मनापासून करणार आहे। इकडे जर पाहिलं तर आव्हानबरोबर तुम्ही अनेक वर्षांपासून सामाजिक काम असेल, राजकारण सभा वगैरे अटेंड करतात। आज सध्या ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये बाहेर लोक पडत आहेत, विविध पक्षातले लोक भाजपात जात आहेत, कसं पाहता या सगळ्या राजकारणाकडे? एक युवक ती म्हणून तुम्हाला काय वाटतंय, काय राजकारणात हे चाललंय? हा राजकारणाचा पार्ट असतो की आपण वर्षानुवर्ष हे बघत आलोय की कुणी काही त्यांच्या कारणांसाठी ते दुसऱ्या पक्षामध्ये जातात वगैरे। पण मी हे पॉझिटिव्हली बघते की युवकांना आणि नवीन नेतृत्वाला इथे पुढे येण्याची संधी जी आहे ती भेटणार आहे। नक्कीच युवा नेते जे आहेत ते पुढे आगामी काळामध्ये नक्कीच पुढे येताना दिसतील। एकूणच जर पाहिलं तर भाजपकडून कायम घराणेशाहीचा आरोप केला जातो। आता तुम्ही सुद्धा एक थोरातांची पुढची पिढी सक्रिय राजकारणात सहभागी होते, या आरोपांकडे कसं पाहता? घराणेशाही म्हणजे जर तुम्ही कोणत्याही प्रोफेशन मध्ये बघा, जर डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होत असेल तर त्याला तुम्ही घराणेशाही म्हणाल का? तर राजकारणामध्ये सुद्धा म्हणजे आम्हाला लहानपणापासून आम्ही ह्या सगळ्या वातावरणामध्ये असतो। आईला लोकांची सेवा करताना बघत असतो, वडिलांना माणसं जोडताना बघत असतो। तर नक्कीच ते विचार जे आहे ते आमच्या सर्वांमध्ये पण रुजतच असतात। पण घराणेशाही कोणत्या पक्षामध्ये नाहीये हा प्रश्न मला भाजपाला विचारायचा आहे की तुमच्या पक्षामध्ये नाहीये, असं होऊच नाही शकत। आपण सुद्धा बघतो खूप सारे उदाहरण आहे की जिथे भाजप पक्षामध्ये सुद्धा तुम्हाला घराणेशाही दिसेल। दुसरीकडे पाहिलं तर सध्या महिलांना जेवढं स्थान मिळालं पाहिजे तेवढं मिळताना दिसत नाही सगळ्याच पक्षांमध्ये। सध्या शिवानी वडेट्टीवार खासदारकीचं तिकीट मागतायत, आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात उत्कर्ष रूपवते गेल्या अनेक दिवसांपासून तयारी करतायत। काय वाटतं, यांच्या पाठीशी उभं राहून यांच्यासाठी लढा द्यावा लागेल? उत्कर्षताई आणि शिवानी ताई दोघीही खूप चांगलं काम करतात। म्हणजे उत्कर्षताई माझ्या बरोबर आम्ही दोघी बरोबर असतो बऱ्याच ठिकाणी आणि त्या म्हणजे आसपासच्या तालुक्यांमध्ये सुद्धा त्या भरपूर फिरत असतात। नक्कीच जर ही जागा काँग्रेस पक्षाची जर राहिली तर नक्कीच उत्कर्षताईंना पुढे यायला चान्स भेटेलच। पण आता ते सर्व जे वरिष्ठ लोक आहेत ते डिसाईड करतील की महाविकास आघाडीला आपल्याला पुढे आणायचं आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जी जागा सर्वात योग्य राहील तशी निवड आपले वरिष्ठ करणारच आहेत। त्याच्यामुळे मला त्यात काही शंका नाही की काही चुकीचे वगैरे निर्णय होतील। त्याच्यामध्ये सर्व एक्सपिरियन्स्ड लोक वरती आहेत, त्यामुळे बरोबर जागा ज्या आहेत त्या दिल्या जातील आणि जी जागा संगमनेर आणि शिर्डी लोकसभेसाठी येईल त्याच्यासाठी आम्ही लढा तो देऊच। आज तुमची तालुका अध्यक्षपदी निवड झाली आहे, सक्रिय संघटनेत तुम्ही सहभागी झाला, मात्र यात सहभागी होण्यापूर्वीच काही महिन्यांपूर्वी पदवीधरचा एक अनुभव निवडणुकीचा तुमच्या डोळ्यासमोर आहे।
त्या अनुभवातून काय तुम्हाला आता या पुढच्या वाटचालीत फायदा होईल? मला असं वाटतं की मागच्या 2 वर्षामध्ये मी खूप काही गोष्टी म्हणजे जे लाईफ टाईम लोकांना बघायला नाही भेटत त्या मला ह्या मागच्या 2 वर्षामध्ये अनुभवायला भेटल्या आहे, बघायला भेटल्या आहे. नक्कीच हे लेसन्स जे आहे हे मला पुढे माझ्या वाटचालीमध्ये नक्कीच कामी येतील आणि हे सर्व लाईफ लेसन्स असतात. त्याच्यामुळे मी पॉझिटिव्हलीच ह्या सगळ्या गोष्टींकडे बघते. दुसरीकडे आता अशी चर्चा सुरू झाली आहे की जयश्री थोरात संघटनेत आले तर लवकरच आता आमदारकीचं तिकीटही त्यांना मिळेल, त्याची तयारी आता विधानसभेची तयारी आता जयश्री थोरातांनी सुरू केली आहे. आबा कुठेतरी वरिष्ठ पातळीवर राज्यसभेवर जातील असंही म्हटलं जाते. काय तुम्हाला वाटते, तुमची तयारी आहे आता विधानसभेची? थोरात साहेब आपले खूप सक्षम आहेत आणि ते सक्षम नेतृत्व आपल्या संगमनेर तालुक्याचं आणि महाराष्ट्रामध्ये ते सगळीकडे करत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी आर्मी बनवण्याचं काम मी इथे करणार आहे. तालुक्याचं संघटनेचं काम मी इथे करणार आहे. युवकांना बरोबर घेण्याचं काम मी करणार आहे आणि नक्कीच म्हणजे विधानसभा एकदा ही संघटना ताकदवान झाली तर विधानसभेमध्ये अजून साहेबांना लीड देण्यामध्ये त्याची मदत नक्कीच होणार आहे. शेवटचा प्रश्न, राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत, त्या दौऱ्यात तुम्ही किती युवतींना घेऊन सहभागी होणार आहे, कसा सहभाग तुमचा असेल? नक्कीच आता खरं तर संघटनेची जबाबदारी मला जस्ट 1 दिवसापूर्वीच भेटलेली आहे. लवकरच आम्ही आमची बॉडी जी आहे ती अनाऊन्स करणार आहोत. ठिकठिकाणी शाखा ज्या आहेत युथ काँग्रेसच्या त्या चालू करणार आहोत आणि सर्व युवक आणि युवतींना घेऊन मी भारत जोडोमध्ये नक्की सामील होणार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मिळालेलं एक गिफ्ट पक्षाकडून असं वाटतंय? नक्कीच गिफ्ट आहे आणि ती गिफ्ट छोटं मोठं नाही, खूप मोठं आहे. त्या गिफ्टपेक्षा जबाबदारी खूप मोठी आहे आणि तो विश्वास पक्षाने माझ्यावरती टाकला त्याबद्दल मी पक्षाचे सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि निश्चितच जर पाहिलं तर महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षानं ज्या पद्धतीने ही संघटनेची जबाबदारी दिली, एक मोठी जबाबदारी मला दिलेली आणि ती निश्चितच मी पार पाडेल असाच विश्वास जयश्री थोरात यांनी व्यक्त केलाय. नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.